Hello my dear students. Today we are going to study question number 12 of problem set 2.2. Okay, problem set 2. Now see the question number 12. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and length of one of its diagonal is 14 centimeter. Find the length of other diagonal. आता ह्या क्वेश्चन मध्ये एकदा समजून घ्या काय दिलंय आणि काय करायचं. त्यांनी हा पॅरेलोग्राम दिलाय. हा काय दिलाय? पॅरेलोग्राम. पॅरेलोग्राम म्हणजे तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे काय की पॅरेलोग्रामच्या हे जे डायगोनल असतात बघा, हा पहिला डायगोनल हा वाला आणि हा दुसरा डायगोनल हा वाला, हे दोन डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करत असतात. पॅरेलोग्रामचे डायगोनल काय करतात? बायसेक्ट. म्हणजे बघा ए सी आणि बी डी एकमेकांना बायसेक्ट करतात. या एम पॉइंट घ्या किंवा ओ पॉइंट घ्या. ऍट पॉइंट ओ म्हणजे या ओ पॉइंटला ते काय करतात? बायसेक्ट. म्हणजे ओ काय झाला? ओ इज द मिड पॉइंट ऑफ एसी. या एसीचा ओ मिड पॉइंट आणि या बीडीचा सुद्धा ओ हा मिड पॉइंट बनलाय. मग आता जर मिड पॉइंट असेल, लक्षात घ्या. आता जर आपण ट्रायंगल हा घेतला बघा, ए बी सी हा ट्रायंगल असा, तर या ए बी सी मध्ये हा बीओ बघा ना, ह्या एसीचा मिड पॉइंट ओ आहे म्हणजे बीओ काय बनली? मीडियन. आणि जर ही बीओ मीडियन असेल या ट्रायंगल मध्ये तर आपल्याला काय वापरता येतं? अपोलोनियस थेरम. मग ते काय सांगतं? एबीचा स्क्वेअर ज्याच्यातनं ही मीडियन गेली बघा ही असा, तर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर ह्या दोघांचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ बीओ स्क्वेअर ट्वाइस ऑफ एओ स्क्वेअर. त्यातलं आपल्याला हे दोन दिलेत ऍडजसंट साइड, हिचा आणि हिचा स्क्वेअर त्यांनी सांगितलंय. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड ऑफ ए पॅरेलोग्राम म्हणजे या पॅरेलोग्रामच्या ऍडजसंट लगतच्या दोन बाजू म्हणजे ही एबी आणि बीसी घेऊ आपण. एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हा किती दिलाय? सम 130. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 स्क्वेअर सेंटीमीटर नाही द्यायला पाहिजे, ते फक्त सेंटीमीटर पाहिजे. एक मिनिट हा, सेंटीमीटर असलं पाहिजे. तर मला इथे स्क्वेअर सेंटीमीटर नाहीये. एरिया असेल तर स्क्वेअर एरिया. हा फक्त लेंथ आहे. लेंथ म्हटल्यानंतर 130 सेंटीमीटर. and length of one of its diagonal is 14 सेंटीमीटर. त्यातला एक डायगोनल 14 दिलाय. मग एक डायगोनल 14 कोणता दिला? सपोज हा 14 दिला असेल हा वाला, तर त्याचा अर्धा हा 7. मग आपल्याला ह्याच्यावरून हा मिळेल बघा, ही ह्याच्यावरून हे मिळेल. ओके, खूप सिंपल आहे बघा. आता इथे म्हणायचं लेट, काय म्हणायचं? लेट quadrilateral ABCD, let quadrilateral ABCD is a गिवन, हा दिलेला पॅरेलोग्राम, त्याला आपण नाव एबीसीडी दिलं. एबीसीडी इज अ गिवन पॅरेलोग्राम. दिलेला तो पॅरेलोग्राम आहे. मग आता इथे काय करता येईल आपल्याला? पहिली काय दिलंय त्यांनी? हा पॅरेलोग्राम असेल तर डायगोनल्स ऑफ पॅरेलोग्राम बायसेक्ट इच अदर. तर पहिलं आपल्याला हे जे दिलं ते लिहून घेऊ आपण. काय दिलंय बघा, ह्या ऍडजसंट बघा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स. आता ऍडजसंट कोणती? एबी ची ऍडजसंट बीसी किंवा एडी पण मी ही घेतो अशी, हिची ऍडजसंट ही. मग सम ऑफ द स्क्वेअर्स, ह्या ऍडजसंट साइडच्या स्क्वेअरची सम म्हणजे एबीचा स्क्वेअर पहिल्या साइडचा प्लस दुसरी ऍडजसंट तिचा स्क्वेअर बीसीचा स्क्वेअर आणि ह्या ऍडजसंट साइडच्या स्क्वेअरची सम केली. ती किती? सम 130. हे दिलंय 130 सेंटीमीटर. आणि मग पुढे काय म्हटलंय बघा, लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. आता बघा बरं का, त्यातला मी कुठला तरी एक समजा एसी इज इक्वल टू सपोज एसी, हा एसी किती दिलाय? 14 दिलाय. समजा कुठलाही घेऊ शकता बरं का, आपल्याला आयडिया नाही हा घ्यायचा की हा जर आता आपण 14 घेतला तर हा फाइंड करायचा, जर ह्याला 14 घेतला तर हा फाइंड करायचा, असं कुठला तरी एक घ्यावं लागेल. आता बघा सपोज एसी इज इक्वल टू 14. हा एसी जर 14 असेल बघा, हे 14 जर असेल टोटल, तर मग हे अर्ध होईल ना त्याचं. हे टोटल ह्याला जर बायसेक्ट करता हे तर मग हा अर्धा होईल. तर ते सांगावं लागेल डायगोनल ऑफ पॅरेलोग्राम बायसेक्ट इच अदर. इथे काय सांगणार आपण? डायगोनल्स ऑफ अ पॅरेलोग्राम बायसेक्ट इच अदर. एकमेकांना ते काय करतात? बायसेक्ट करतात. जर बायसेक्ट करत असेल तर मग एसी जर टोटल 14 तर एओ किती येईल? मग एओ इज इक्वल टू हाफ ऑफ एसी. या एसी ची अर्धी केली म्हणजे एओ मिळते बघा, एसी ची अर्धी केली म्हणजे एओ. मग एसी किती ती सांगा? हाफ ऑफ एसी किती दिली?
AC आपण किती घेतली ही 14, हे काय इथे AC किती आहे 14 सेंटीमीटर, मग ही 14 घ्या इथे AC च्या जागेवर, मग 2 1 जा 2 7 जा, म्हणजे आपल्याला AO किती मिळाली, AO इज इक्वल टू ही किती आली, AO किती मिळाली 7 सेंटीमीटर AO आली. आता इन ट्रायंगल ABC असं म्हणूया आपण, इन ट्रायंगल ABC, बघा बरं ABC कुठे आहे, हा काय ABC या ट्रायंगल मध्ये BO सेगमेंट BO इज द मीडियन, सेग BO इज द मीडियन, सेगमेंट BO काय आहे, मीडियन आहे, लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC या ABC मध्ये काय BO, ही BO काय मीडियन आहे, मग ही BO जर मीडियन असेल therefore मग आता काय बाय अपोलोनियस थेरम, therefore बाय अपोलोनियस थेरम एखाद्या ट्रायंगल मध्ये जर मीडियन आली तर कोणता थेरम आपण यूज करू शकतो, अप्लाय करण्याचे चान्सेस कोणते आहे, अपोलोनियस. बघा आता अपोलोनियस काय सांगतो, ही जर मीडियन, हिचा स्क्वेअर प्लस हिचा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ दिस अँड ट्वाइस ऑफ दिस, यांची सम. बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ BO स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AO स्क्वेअर. चला आता व्हॅल्यू टाकू, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किती आहे 130, त्या टाकू इथे ह्या दोघींची सम, स्क्वेअरची सम 130, 2 इंटू BO स्क्वेअर, आपल्याला काय मिळालं आहे AO टाकायचं, BO तसाच ठेवा, ट्वाइस ऑफ BO स्क्वेअर प्लस 2AO, 2 इंटू AO स्क्वेअर, AO किती आहे 7, इथे 7 चा स्क्वेअर म्हणजे AO चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर. आता बघा 130 इज इक्वल टू 2BO स्क्वेअर प्लस 2 इंटू, आता 7 चा स्क्वेअर 49, 7 7 49, 98 म्हणजे 98, ह्याला इकडे आणा म्हणजे 130 मायनस 98, therefore 130 मायनस 98 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ BO स्क्वेअर, हा इकडे आला मायनस झाला, हे ट्वाइस BO स्क्वेअर ॲज इट इज, याच्यातनं ह्याला मायनस करू आपण, किती राहतील बघा बरं, मग 10 मधनं 8 गेले 2, इथे 12 उरले, 12 मधनं 9 गेले 3, 32 उरले, बरोबर आहे. मग आता दॅट इज इक्वल टू धिस 2 टाइम्स BO स्क्वेअर. आता बघा मला ह्या 2 ने इकडे डिव्हाइड करा, मग 32 इकडचा 2 इकडे आला अपॉन ला गेला, इकडे मल्टिप्लाय इकडे डिव्हाइड, आणि इज इक्वल टू BO स्क्वेअर, 2 1 जा 2 1 जा 2 6 जा, म्हणजे BO स्क्वेअर 16 आलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, म्हणजे BO किती येईल, मग स्क्वेअर रूट घेतलं 16 चा 4 सेंटीमीटर. बघा BO आलं 4, म्हणजे हे BO किती आलं 4 आलं, जर BO 4 तर BD किती, हे 4 तर हे 4 म्हणजे टोटल 8, म्हणून इथे बघा BD इज इक्वल टू, इथे सांगायचं BD इज इक्वल टू ट्वाइस ऑफ, ही BD म्हणजे कशाची दुप्पट, ट्वाइस ऑफ BO, इथे म्हणायचं डायगोनल्स ऑफ अ parallelogram bisect each other, एकमेकांना ते काय करतात, बायसेक्ट करतात. मग चला आता BO ची व्हॅल्यू टाका, 2 इंटू BO किती 4 इथे टाकला, 4 2 जा 8, म्हणजे 8 आलं सेंटीमीटर, म्हणजेच ऑर्डर डायगोनल हा BD मिळाला आपल्याला. किती सिंपल आहे बघा बरं काय केलंय, हा पॅरलेलोग्राम त्याचे डायगोनल बायसेक्ट करतात म्हणून हा मिड पॉइंट आला हिचा, हा जर ट्रायंगल घेतला तर हा मिड पॉइंट, म्हणजेच इथं ही मीडियन, BO इज द मीडियन. आपल्याला काय दिलं होतं, हिचा स्क्वेअर प्लस हिचा स्क्वेअर, ही सम दिली होती, सम ऑफ ऍडजसंट साइडचा स्क्वेअर, हे दिलं, ही मीडियन आहे आणि ही, तर मग आपल्याला ही साइड समजा आपण असं मानलं, हे दिलं आपल्याला, हे किती दिलं होतं 14, मग त्यातला हा 7 आला अर्धा, ही 7 ह्या दोघांची दिली आणि ही फाइंड केली आपण, ही जर 4 तर तिच्या दुप्पट ही, अपोलोनियस थेरम. जमेल सर्वांना, पटपट कॉपी करून घ्या मुलांनो. Now see the next question. In triangle ABC, segment AD is perpendicular to segment BC. बघा बरं का आता ट्रायंगल ABC दिलाय, ABC त्याच्यामध्ये AD is perpendicular कोणाला, BC ला परपेंडिक्युलर आहे. DB equals to 3CD, ही DB जी आहे ह्या 3 CD म्हणजे 1 अशा 3 CD घेतल्या, पहिली दुसरी तिसरी, ह्या 3 CD एकत्र केल्या तर BD मिळते. Prove that this twice AB square is equals to twice AC square plus BC square, this BC square. आता थोडंसं आपल्याला ह्याच्यात थोडी प्रॅक्टिस करावं लागेल, अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकदा तुम्हाला शिकवल्यानंतर लगेच कळणार नाही, त्याला थोडं प्रॅक्टिस द्यावं लागेल. ओके, आता बघा इथे काय दिलंय,
पहिला आपण हा घेऊया इन ट्रायंगल एडीसी. आता इथे म्हणूया आपण टू प्रूव्ह. आता काय प्रूव्ह करायचं ते बघा. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं हे ट्वाइस ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे खाली आलं हे प्रूव्ह करायचंय. आता प्रूफ मध्ये बघा, प्रूफ मध्ये काय आहे, प्रूफ मध्ये आपल्याला काय करायचं बघा. इन राईट अँगल ट्रायंगल ए डी सी, इन राईट अँगल्ड ट्रायंगल एडीसी बघा, या एडीसी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय सांगते पायथागोरस थेरम बघा. या AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू सी, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AD प्लस CD स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस दिस CD स्क्वेअर ह्याला. आता आपण AD स्क्वेअर ठेवू, बाकीच्या इकडे पाठवू, म्हणजेच काय AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. इथे काय AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इज इक्वल्स टू एवढं हे AD स्क्वेअर उरलं आणि ह्याला नंबर 1 द्या. म्हणजे आपल्याला AD स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. AD स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, AD स्क्वेअर इक्वल्स टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इथे आला. आता आपल्याला हा ट्रायंगल घ्यायचा आहे ADB. नाव इन राईट अँगल ट्रायंगल, कोणता राईट अँगल ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB इथे म्हणायचं बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस थिअरम. काय सांगतो पायथागोरस थिअरम, AB चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बघा AB स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा AB चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AB चा स्क्वेअर हा घेतोय ना आपण राईट अँगल ट्रायंगल, कोणता घेतोय ADB. मग ह्याच्यात AB चा स्क्वेअर इक्वल्स टू AD आणि BD, मग AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आता थोडीशी ऍडजस्टमेंट करायची ह्याच्यामध्ये बघा. ऍक्च्युली आता आपल्याकडे काय काय आहे ते बघा. इथे AD स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलरेडी आपण ही काढली, ही टाकून द्या. AD स्क्वेअरचा जागेवर हे टाकून द्या. AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, AD स्क्वेअरच्या जागेवर AC मायनस CD हे यांचे स्क्वेअर, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर आणि प्लस BD स्क्वेअर जसाच्या तसा. आता काय करता येईल बरं इथे, आता BD स्क्वेअरची रिप्लेसमेंट करायची आपल्याला BD. बट इथे सांगा, आता इथे म्हणायचं फ्रॉम 1, कशावरून आणलं हे फ्रॉम 1, ह्या एक मध्ये हे दिलं ह्याच्यावरून हे आलं. आता BD स्क्वेअर कुठे बघा, BD ची व्हॅल्यू किती दिली थ्राइस CD, बट BD इज इक्वल्स टू 3 टाइम्स CD बघा ना. BD म्हणजेच किती 3 टाइम्स CD, BD इक्वल्स टू 3 CD हे आलं. मी इथे काय म्हटलं BD स्क्वेअर, मग ह्या BD स्क्वेअरच्या ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकून द्या, म्हणजेच काय बघा. therefore AB स्क्वेअर ही पहिला ॲज इट इज AB स्क्वेअर, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. आता पुढे बघा प्लस BD स्क्वेअर, पण BD काय 3CD, म्हणजेच इथे BD चा स्क्वेअर हे बघा ना, हे BD स्क्वेअर इथला हा BD, म्हणजे या BD स्क्वेअरच्या जागेवर हा BD टाकायचा आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजेच 3CD आणि होल स्क्वेअर. या नंबर फार झालं तर 2 द्या, या नंबर 2 द्या, ह्याला नंबर सपोज त्या नंबर देण्याची काही गरज नाही की नंबर वाढतील ते. मला कळेल का डायरेक्टली बघा, हे असं आलं इथपर्यंत BD, पण BD ची व्हॅल्यू ही उचलायची ह्याच्यात टाकायची, फक्त काहीच नाही केलं. आता बघा AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस, आता 3 चा स्क्वेअर 9, CD चा स्क्वेअर CD स्क्वेअर 9 CD स्क्वेअर, 9 मधनं 1 CD स्क्वेअर गेला, किती उरतील मग. therefore AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर, आता CD 9 CD मधनं 1 CD स्क्वेअर गेला, 9 CD स्क्वेअर मधनं 1 गेला, म्हणजे प्लस 8 CD स्क्वेअर, 8 उरले बरोबर आहे, 8 CD स्क्वेअर. ह्या नंबर आपण आता 2 देऊया. मग आता आपल्याला जे पाहिजे ते बघा, AB स्क्वेअर मिळाला, AC स्क्वेअर हा पण मिळाला. आता BC हवा आहे, इथे CD आहे, आपल्याला BC हवा आहे BC, आणि इथे आपल्याकडे CD आहे. आता CD ला रिप्लेस करून त्या जागेवर BC आणायचं. मग काय करता येईल, आता हे घेऊ, हिअर BC इज इक्वल्स टू, हिअर BC काय येतो बघा, BC म्हणजेच काय CD प्लस BD, CD प्लस BD.
कळतंय का? बघा BC म्हणजेच काय, CD प्लस BD ह्या दोघांची ऍडिशन ही BC. इथे रिझन द्या B डॅश D डॅश C हे कोलिनियर पॉइंट्स. कळतंय? आता बघा बरं का, BC तर ॲज इट इज ठेवा इज इक्वल टू, आता CD तसंच ठेवा, CD BC तसंच. आता नाव सी हिअर BD, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BD? BD इज इक्वल टू व्हॉट? BD इज 3CD. BDच्या जागेवर काय टाका, 3CD. मग 3 प्लस 1CD म्हणजे किती झालं, 4CD. हे झालं 4CD आणि इकडे एक BC. आता आपल्याला कशाच्या जागेवर रिप्लेस करायचंय, CDच्या जागेवर. या 4ला इकडे पाठवा म्हणजेच BC अपॉन 4 हा मल्टिप्लाय इकडे डिव्हाइड इज इक्वल टू CD. ही व्हॅल्यू काय करा, आता ह्याला नंबर 2 दिला, ह्याला नंबर 3 द्या. फ्रॉम 2 and 3 ह्याच्यातली ही CDची व्हॅल्यू उचला आणि इथे टाका. बघा ना, CD हा इथून उचलायचा आणि ह्याच्या जागेवर टाकायचं. फ्रॉम 2 and 3 इथे म्हणा फ्रॉम 2 and 3. आता 2 आणि 3 वरून बघा, AB स्क्वेअर ॲज इट इज ठेवा, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर तसाच ठेवा, AC स्क्वेअर प्लस, आता बघा 8 तसाच ठेवा, 8 इंटू CD स्क्वेअर. पण CD किती आहे, BC अपॉन 4 म्हणजेच BC अपॉन 4 ही झाली एवढी CD आणि या CDचा स्क्वेअर म्हणजेच या BC अपॉन 4चा सुद्धा स्क्वेअर. मग काय येईल बघा, AC स्क्वेअर प्लस 8 इंटू, आता BCचा स्क्वेअर काय येईल, BC स्क्वेअर अपॉन या 4चा स्क्वेअर 16. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 2 16. म्हणजेच इथे काय आलं, आता AB स्क्वेअर इज इक्वल टू हे सगळं आलं. आता इथे डिनॉमिनेटरला 2 मग सगळ्यांना मल्टिप्लाय करा 2 ने, तेच मिळेल बघा आपल्याला जे हवं आहे ते. इथे म्हणा मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. 2 ने जर मल्टिप्लाय केलं ह्याचं काय बघा, 2AB स्क्वेअर. 2AB स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला 2AC स्क्वेअर प्लस, आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 आणि 2 कॅन्सल होईल, फक्त BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. कळलं का बाळांनो? बघा बरं, काहीच नाही, काय केलंय फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक वापरायचं. इथे एकदा पायथागोरस वापरला, इथे दुसऱ्यांदा पायथागोरस वापरला, नंतरचा रिझल्ट एक वापरला. ह्याचं हे सोडवलं, ह्याच्यातून आपल्याला AD स्क्वेअर मिळालं पहिलं, नंतर इथे पायथागोरस वापरला, ह्याच्यातनं AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर इज इक्वल टू, मग ह्या AD स्क्वेअरची पहिली जी व्हॅल्यू ती उचलली, ही व्हॅल्यू उचलली आणि ह्याच्यात टाकून दिली AD स्क्वेअरच्या जागेवर. नंतर BD स्क्वेअर जो आहे हा BD स्क्वेअर, BD म्हणजेच काय, हे दिलेलं रिलेशन 3CD. हे घेतलं रिलेशन 3CD ह्याच्यात टाकलं, त्याला सोडत आलं, आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. मग हे सेकंड इक्वेशन मध्ये बघा CD स्क्वेअर आला, AB AC आणि CD, AB AC आणि इथे CD आलं, पण आपल्याला CD नकोय. हे नको होतं आपल्याला, हे ह्याला रिप्लेस करायचं ठरलं. मग कसं, इथे बघा ही BC म्हणजे CD प्लस BD केलं, BC इक्वल्स टू CD तसंच, आणि BD म्हणजेच ही व्हॅल्यू घेतली 3CD ह्याच्यात टाकली, जे दिलं होतं ते BD इक्वल्स टू हे 4CD झालं. पण आपल्याकडं CD पाहिजे, मग हा 4 इकडे पाठवा, हा CD मिळाला. आता इथे काय, CD स्क्वेअर 8CD स्क्वेअर, तर CDच्या जागेवर हे टाकलं BC अपॉन 4 इथे त्याचा स्क्वेअर, ते सोडवलं आणि आपल्याला फायनली आन्सर मिळाला. ओके, चला पटपट कॉपी करा बाळांनो. ओके, थँक्यू स्टुडंट्स.